तर बघा पंच आपल्या माहितीसाठी जर इथे एक चेंडूवर एक धावांची गरज आहे इथे जर एक धाव झाली नाही तर सुपर ओव्हर खेळलं जाईल याची देखील आपण नोंद करायची आहे सुपर ओव्हर खेळली जाईल याचं देखील आपण भान ठेवायचं आहे इथून मात्र एक धाव करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र कुठेतरी टॉप फोर मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरलाय तोच म्हणजे ठरलाय RDB टायटन संघ. या क्वार्टर फायनल 2 ला सुरुवात आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम वरती आपण ज्याची वाट पाहत होतो तो आलाय गोरिला. आई गावदेवी AK11 आणि त्यांच्यासोबतच वेडिंग फॅम वॉरियर्स.
गोरीला मॅच सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये येऊ नको, नाहीतर बघितलं आता अंपायर. पुढच्या वेळेस येस. बॉल. हो, इथे मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेला वळण घेतोय. सिंगल मिळेल. एक धाव महत्वाची आहे. क्वार्टर फायनलची मॅच. गोरीला इन ऍक्शन. हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलाय. चला चला मॅच आपण ऑन ठेवूयात. मॅचच्या बाहेर काय चाललंय त्याकडे लक्ष नकोय प्लीज. मित्रांनो, आपण एंटरटेनमेंट करण्यासाठी त्यांना आणलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या कार्यात कुठल्याही प्रकारचं अडचण किंवा विघ्न नको आहे. तर विनंती असेल, विलंब नकोय. मुख्य म्हणजे विलंब नकोय, तो महत्वाचा आहे. माणूस प्रत्येक क्षणाला प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो. आज मी अभिसरांकडून शिकलो विलंब. वा. ओहो, आडव्या बॅटनी मोठा स्ट्रोक खेळायचा होता. गावदेवी AK11. संघर्ष करावा लागेल. आतापर्यंत चांगला खेळ केलाय, पण अजून चांगलं खेळावं लागेल. 7 बॉलचा खेळ झालाय आणि फक्त 5 धावा लागल्यात. ओ हो 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 हो, किती जवळून बॉल निघालाय. खूप बाहेर आहे. इट्स अ वाईट बॉल. पिचिंग पाहणं गरजेचं होतं. वाईट बॉल आहे. फुल टॉस आणि मात्र आता फुल टोल वसूल मैदानाच्या बाहेर. आणि नुकतंच जसं आणखी एक वेळेस यावेळेस देखील लोअर फुल टॉसचा बॉल होता. हलकीशी बेस फिल्डिंग, थोडासा फंबल झालाय, पण एकच धाव मिळणार आहे. वेडिंग फॅम वॉरियर्स. आणि आणखी एक लगावलाय. स्टुडिओ इंडिया, कॅप्चर क्रू आणि टेक्स्चर स्टुडिओ इंडिया. कॅप्टन रेडी राहा. टॉस करणार आहोत.
इनिंग ब्रेक मध्ये टर्फच्या आतमध्ये टॉस करूयात. क्वार्टर फायनल आहे. ओके. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॅट आणि पॅडच्या आतमध्ये बॉल होता. थोडीशी मिसफिल्डिंग झाली पण मात्र शेवटच्या क्षणाला बॉल आणि हाताचा हलकासा संपर्क झालाय त्यामुळे बॉल अडवलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. 1 हॅट एका हाताने अटेम्प्ट केलाय. निगम आहेत. सिंगल मिळेल. फक्त 1 धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती 23. हो आणखी एक यावेळेस पट्ट्यानी सरळ पुन्हा एकदा थोडेसे पुढे आले. पुढे आल्यानंतर एक फुल टॉस बॉल होता. हलकीशी मिस फिल्डिंग आणि बॉल पुन्हा कॅप्चर क्रू कॅप्टन लास्ट कॉल. निखिल सुर्वे कॅप्चर क्रू कॅप्टन लास्ट आणि अंतिम कॉल. कॅप्चर क्रूचे कॅप्टन कुठे असतील आपण प्लीज रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा याही वेळेस स्लॉट मध्ये बॉल आहे आणि स्लॉटचा बॉल तो नाही ठेवला जात असा येतो आहे षटकार. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच तर आपण नेहमी म्हणत असतो इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 7 बॉलवरती फक्त 5 होत्या. मग मात्र हा असं आक्रमण करण्यात आला आणि त्या आक्रमणाचं प्रत्युत्तर आलंय. आता बॉलर हलकासा प्रेशर मध्ये आहे. नो टाकलाय. नो +1 2. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट आणि बॅटच्या आतमध्ये बॉल आहे. लॉंग ऑन वरती खेळाडू आहे. विघ्नेश आहे. चांगली फिल्डिंग करतील. एकच धाव मिळणार आहे. 2.5 षटकांचा खेळ झालाय. 47 धाव लागल्या धाव फलकावरती. एकही विकेट नाहीये. इथे पंचांनी नो बॉल नो बॉल नो बॉल असे क्रिकेट आहे आणि मात्र आता हाही बॉल आणि याही वेळेस पाठवलाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 18 बॉल 55. वा वड बॉल. काय बॉल टाकलाय. थप्पा पडल्यानंतर बॉल हे अगदी घडाईच्या काटासारखा गरकन बघा कसा आतमध्ये आलाय. आता मात्र लोअर फुल टॉस बनवलाय बॅटरनी. बॉलला चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे लॉंग ऑफ वरती आणि एकच मिळणार आहे. 56 झाल्यात अब तक 56. 5 बॉल 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनल अशी आहे. स्पर्धेचं पहिलं पर्व असं आहे तर येणारे पर्व कसे असतील. सेमीफायनल फायनल्स कशा असतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल. हे असं चाचपडून आता मात्र चालणार नाहीये. फंबल करून चालणार नाहीये. काय बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
लेफ्ट आर्म बॉलर आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर रायटी बॅटरला असमंजस्यमध्ये आणतात. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, कधी बाहेर जातोय आणि मग मात्र आता फुल टॉस. रिले नाही झाली कंप्लीट. बॉलला फक्त उडवलं हवेत. त्यानंतर विराट कडून अपेक्षा होत्या, विराटने अपेक्षा पूर्ण नाही केल्या. 24 नंबर जर्सी विराट इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. निहालनी प्रयत्न केला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली आहे. पहिल्या 4 बॉलवरती धावा फक्त आणि फक्त 3 दिल्यात. स्लॉग ओव्हर, बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, चांगला स्ट्रोक, फक्त सिंगल मिळेल. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलकही पुढे जात आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 59 धावा लागल्या धावफलकावरती. 59 ऑन द बोर्ड, 1 टू गो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी रिपोर्टिंग करा. आय गेस येस, इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे. नो प्लस 1, हलकीशी मिस फिल्डिंग आणि एकाचं रूपांतर 2 धाब्यांवरती. इथे मात्र आता चुकीला माफी नाहीये. चूक कराल तर मात्र स्पर्धेच्या बाहेर. पहिली पर्व, पहिली ट्रॉफी, पहिलं संस्करण, सगळ्यांना ते पहिलं जिंकायचंय. तो पहिला बहुमान मिळवायचा आहे. तो कुणाला जाणार आहे? 61, 62, 62 लागल्यात. नो प्लस 2 धावलेत. 62 धावा लागल्यात धावफलकावरती. पण काय बॅटिंग केली आहे. नॉट आउट. दोन्ही बॅटर्सचं कौतुक आहे. आणि शेवटचा बॉल आणि शेवटचाही बॉल. आणखी एक षटकार आणि सुरुवातही तशी आक्रमक आणि अंतही तसा आक्रमक. व्हॉट अ बॅटिंग. या 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 यांना पण घ्या आपण फ्रेम मध्ये. गोरीला यांना पण घ्या प्लीज. कम आइए. चला या 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 गोरीला आपण पण या फ्रेम मध्ये या. टॉस करूयात. टॉस करायला या, टॉस करायला या. चला करणला रेस्ट करू द्या थोडीशी. करण गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग केली आहे. त्यांना स्ट्रॅटेजी बनवू द्या आणि तोपर्यंत आपण करणार आहोत टॉस. कॅप्टन्स रेडी आहेत? कॅप्टन रेडी आहेत. अंपायर सर आपल्याला विनंती असेल जॉईन करा प्लीज. सर कुणीतरी जॉईन करा टॉस साठी. या सर. कॅप्टन जॉईन करतील आणि अंपायर्सही जॉईन करतील. येस, त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही टिपलं जात आहे. कॅप्चर क्रूचे कॅप्टन कॉल करतील. हेड इज द कॉल आणि टेल इट इज. थँक्यू सो मच सर. टॉस जिंकलेले आहात सर. 2 मिनिटं चर्चा करूया. चर्चा का नाही होणार. येस, टीम कडून अपेक्षा काय आहेत क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये? अपेक्षा म्हणजे फिल्डिंग थोडी लूज होते आमची आणि ओव्हरऑल 100% देण्याचं जे आम्ही एव्हरी मॅच त्यांना सांगतो तेच एक्सपेक्टेड आहे. अजून काय. आणि जिंकणार. टॉस आपण जिंकलेला आहात. टॉस जिंकलात. हो, 6वा टॉस जिंकलेला आहात. मॅचेसही जिंकतायत. आता आव्हान कठीण आहे कारण समोर देखील कॅप्चर क्रू सारखी टीम आहे. मित्र आहात मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये लढाई करावी लागेल कारण जिंकायची आहे ना ट्रॉफी. तर टॉस जिंकला, डिसिजन काय आहे? बॉलिंग करताय. थँक्यू सो मच. शो द गुड गेम. माझ्यासोबत कॅप्चर क्रूचे कॅप्टन आहेत. सर टॉस किती महत्वाचा तुमच्यासाठी होता? ॲक्च्युली आम्ही टॉस जिंकायचा होता आणि बॉलिंग घ्यायची होती. बट ठीक आहे, जशी पहिल्यापासून आम्ही खेळतोय तसंच आता खेळू, जीव लावू, बघूया आता पुढे काय होतं. थँक्यू सो मच. जास्ती वेळ तुमचा देत नाहीये. बेस्ट ऑफ लक तुम्हालाही. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे टेक्सास टीमनी आणि त्यांनी सांगितलंय आम्ही प्रथम बॉलिंग करणार आहोत. कॅप्चर क्रूला केलंय आमंत्रित त्यांनी बॅटिंग करण्यासाठी. सध्या तरी क्वार्टर फायनल 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये क्वार्टर फायनल 3 लाही सुरुवात होणार आहे. थँक्यू.
पहिला स्नो बॉल आहे. लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, पण त्यालाही रोखावं लागेल. पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस इट्स अ व्हाईट बॉल. सलग सातत्याने या चुका केल्या जात आहेत. ओहो, आणखी एक बॉल. पण याही वेळेस त्या ऍक्शनची चर्चा आहे. त्या ऍक्शन सोबतच बॅटरचं रिॲक्शनही बघितलं जात आहे. बॅटरला माहिती आहे पहिल्या काही ओव्हर्समध्ये संयमाने खेळणं खूप गरजेचं आहे. ते अनुशासन असणंही खूप गरजेचं आहे. आता मात्र लोअर फुटचा बॉल आहे. बॉल हवेत बराच वेळ, थोडीशी मिस फिल्डिंग आणि एकाचं रूपांतर 2 धावेंवरती. वेडिंग फॅम वॉरियर्स. सहा धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेस मात्र पायावरती बॉल आहे. पंचांनी सांगितलं आणखी एक नो बॉल असणार आहे आणि इथे रन एक मिळेल आणि ती डिक्लेअर स्वरूपाने मिळणार आहे. नो +1. स्कोरर बॉल एकही नाही झालाय का? स्कोरर 0 बॉल आहेत. 0 बॉल 8 आलेत. आणि आता हा पहिलाच बॉल टाकला आणि त्या पहिल्या बॉलवरती मिळाली आहे विकेट. बरोबर, एकही बॉल डिलिव्हर केला नव्हता. 8 धावा दिल्यात, पण मात्र त्यानंतर पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल चांगला टाकलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, त्यानंतर चांगला कमबॅक करावा लागेल. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कमबॅक तर करावंच लागणार आहे आणि थोडंसं स्पीडअपही करावं लागेल. पुढचा बॉल, बॉल हवेमध्ये, अजून एक विकेट. जिथे मात्र इट्स अ व्हाईट बॉल असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. थोडं स्पीडअप करणं तर गरजेचं आहेच, पण त्यासोबत महत्वाची मॅच आहे. धावसंख्या खूप मोठी आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. प्रयत्न खूप चांगले केले, अप्रतिम केलेत. एकही बॉल न टाकता पठ्ठ्यानी 8 धावा दिल्या होत्या, पण मात्र आता 4 बॉल टाकलेत, त्यामध्ये 2 विकेट दिल्यात आणि धावा फक्त 2 दिल्यात. हाच तर कमबॅक आहे. चांगली बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इस बार इथे मात्र डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं, तसं होत नाहीये. चांगली बॉलिंग केली आहे. एक्स्ट्रा जात आहेत, वाईट जात आहेत, पण तरी देखील खूप चांगला कमबॅक केलाय. याच्या मागचा वाईड होता.
आणखी एक वाईट बॉल. हो, चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 13. Yeah, yeah. See, I need beats for one song. You are drummer, no? Yeah. So, can you give me beats for the song? बॉल शिल्लक आहेत 18. जिंकण्यासाठी करायचे 56 धावा. 18 बॉल 56. टार्गेट मोठा आहे, पण त्या मोठ्या टार्गेटला देखील कमबॅक करण्यासाठी तुम्हाला पाठलाग करण्यासाठी मॅच जिंकावी लागेल. मॅच जिंकायची आहे तर इथून बॅटिंग टीमला अग्रेसिव्ह अप्रोच वापरावा लागणार आहे. 17 बॉलमध्ये 55 करायच्यात. सरासरी खूप मोठी आहे. रिक्वायर रन रेट खूप मोठा आहे. हाही चांगला बॉल. यॉर्कर टाकलाय. धाव एकही मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉल येतोय. जेवढे येतील डॉट बॉल तेवढाच प्रबळ होणार आहे गावदेवी AK11 टीमचं मेगा सेमी फायनल मध्ये जाणं. पण जेवढे षटकार येतील ते षटकार वेडिंग फॅम वॉरियर्स टीमला पुढे घेऊन जातील. सिक्सेस त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याची आवश्यकता आहे. बॉल हवेत वरच्या नेटला आदळतोय, त्यानंतर साईड नेटला थोडासा स्पर्श होतोय. सिंगल मिळणार आहे. ती एक धाव इथे आपल्याला थोडंसं पुढे घेऊन जाईल. 15 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये काय बॉलिंग केली आहे. धावा अतिरिक्त दिल्या नाही आहेत. सर सोपा झेल तुषारच्या हातात आणि तुषारचे हात सेफ आहेत. मी ते अजून एक विकेट. व डुगो शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि मात्र ही 4थी धाव देण्यात येते. काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. पूर्णपणे रोख लावून ठेवलाय. 12 बॉल आणि आता मात्र 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 52 धावेची आवश्यकता आहे. मॅचेस मध्ये नॉकआउट मॅचेस मध्ये तो लढा देणं गरजेचं आहे. ती लढाई करणं गरजेची आहे. फाईट बॅक करावं लागेल. अहो फाईट बॅकला सुरुवात. पहिला बॉल खराब आणि त्यानंतरच्या बॉलवरती कडा प्रहार. काय मारलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. अकरा बॉलचा खेळ शिल्लक होता. त्यात 45 हवे होते. आलाय व्हाईट बॉल. 11 बॉल अजूनही 44 करायचे आहेत. अनिकेतने जो पहिला षटकार लगावला
त्यानंतर मॅच मध्ये हलकासा कमबॅक झालाय, टीमला थोडासा आत्मविश्वास मिळालाय, त्यांना कळतंय, त्यांना समजलंय की मात्र आता इथून आपल्याला ही फाईट बॅक द्यावी लागेल. ती फाईट बॅकच जास्ती गरजेची आहे ना. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 मध्ये 43 अजूनही करायचे आहेत. 10 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. सामना कठीण आहे, जिंकणं कठीण आहे, पण कठीण काय नसतं, आयुष्यही तेवढंच कठीण आहे, क्रिकेटचा खेळही तेवढाच कठीण आहे. जिंकून दाखवावं लागेल. बॉल हवेत, आणखी एक विकेट. समोरून साथ मिळत नाहीये, विकेटचं पतन. आता मात्र इथे विकेटही गेली आहे, पण मारावं लागेल ना, प्रयत्न तर करावेच लागतील. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्या परमेश्वराची प्राप्तीही तुम्हाला होत नाहीये. म्हणूनच सर आपण म्हणतो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जिंकणं तर आहे गरजेचं, पण ते प्रयत्न सुदृढ असले, चांगलं असणंही गरजेचं आहे. 8 बॉल मध्ये आता मात्र 43 करायचे होते, आणखी एक विकेट जाते आहे. आता करा बॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल, कारण हा बॉल मात्र ते थोड्याशा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. 42 धावा अजूनही करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 मध्ये 42. आता मात्र मॅच नो बॉल. नो बॉल फ्री हिट नाहीये, पण मात्र नो बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील. जर नो वरती एखादी षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होणं शक्य आहे. वा, ही अशी बॉलिंग करणं ही अगदी वाटत असेल ना, पण ही अशी बॉलिंग करणं ही थोडंसं धाडसीचं काम आहे. 42. हो, सहा बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता आहे. क्षमा असावी. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिला बॉल, चांगला स्ट्रोक बाहेर. अनिकेतला समोरून साथ हवी होती, ती आतापर्यंत मिळाली नाहीये, अद्याप मिळाली नाहीये. 5 मध्ये 33. 5 बॉल 33 करायचे आहेत, पण अनिकेत अजून एक. हा एकटा लढतोय, एका लढव्यासारखा लढतोय, एका योद्धासारखा उभा आहे. थँक्यू सो मच. बाजी प्रभूंनी जशी ती खिंड लढवली होती, तसा मात्र सध्या तरी वेडिंग फॅम वॉरियरचा हा अनिकेत ही खिंड लढवतोय. त्याला माहिती आहे, मारत राहा, प्रयत्न करत राहा, मिळेल मिळेल ते यश मिळेल. अजूनही 4 मध्ये 27 हव्यात. पठ्ठ्या एकटा लढतोय, लढेल का विजय, त्याला मिळेल का? आणि अजून एक मारलाय. होऊन जाऊ दे टाळ्या. अगदी बरोबर. अंगातनं प्राण सोचून घेईल अशी बॅटिंग सध्या तरी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 मध्ये करायच्यात 21 धावा, पण तो हार मानायला तयार नाहीये. तो लढतोय एका योद्धासारखा. नाव लक्षात ठेवा, क्रिएटर्स चॅम्पियन्स लीग मध्ये अनिकेत नावाचा एक योद्धा लढत होता. वेडिंग फॅम वॉरियर्स मधून तो लढत होता. 3 बॉल 21 करायचा आहेत. कार्य कठीण आहे, जिंकणं जवळपास अशक्य आहे, पण त्यांनी मॅच अजूनही सोडलेली नाहीये. कशी सोडणार?
पहिल्यांदा हे पहिलं पर्व आहे, त्यालाही माहिती आहे लढणं गरजेचं आहे. अगदी घरातलेही पाहत असतील ना की मात्र पठ्ठ्या गेलाय खेळायला, कसा खेळतोय ते जास्ती महत्वाचं आहे. तुमचं जिंकणं तुमचं हारणं तुमच्या हातात नाहीये, तुमचं लढणं तुमच्या हातात आहे. म्हणूनच सर आपण नेहमी म्हणतो ना, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. 3 बॉल 21 करायचे, या चुकीची वाट पाहत होतो. जर अजून एखादी चूक झाली, नोला एखादी आला मोठा स्ट्रोक, तर उभे राहतील. जे बसलेत ते उभे राहतील, जे उभे ते टाचेंवरती येतील. ओ हो, फटका फसला, बॅटची कडा, सिंगलही नाही घेणार आहे. 2 बॉल 20 करायचे आहेत, दस्सा नाही मिळत. ISPL नाही सुरू आहे, पण तरी देखील ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. यावेळेस देखील अंकित चांगला स्ट्रोक, एके आहेत. अमोल होते लॉंगॉन वरती, चांगली फिल्डिंग. 1 बॉल आणि मात्र आता 1 बॉल 20 धावांची आवश्यकता. आता मात्र वाईट, नो बॉल ते खूप जास्ती टाकावे लागतील, पण चांगली बॉलिंग केली अंडर प्रेशर. 3 षटकार आल्यानंतरही चांगला स्वतःवरती विश्वास ठेवलाय. हो, चांगली फिल्डिंग. मॅच जिंकली आहे, मॅच जिंकण्यात आली आहे. गावदेवी AK11 टीम सेमीफायनल मध्ये. पण या मॅच मध्ये आपण हे म्हणू शकतो की तुम्हारी जीत से ज्यादा चर्चे हमारी हार के है. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत साठी देखील वाचवा मित्रांनो. पठ्ठ्या एकटा लढला शेवटपर्यंत. यस DJ.